नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आज घेऊन आलो आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका. तर मित्रांनो, यामध्ये जे आहेत ते खूप महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत. वन लाइनर फॉर्मॅटमध्ये आपण ही PDF बनवलेली आहे मित्रांनो. 100 प्रश्न आहेत या PDF मध्ये आणि 100 गुणांसाठी आपण पकडलेलं आहे. 100 मिनिटांचा वेळ आपण यासाठी ठेवलेला आहे. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते खूप अतिमहत्त्वाचे आहेत मुंबई उच्च न्यायालय भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर. मित्रांनो, हे प्रश्न सरावासाठी खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे हे प्रश्न तुम्ही कदाचित तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही वाचलेले असतील, पण याने तुमचा सराव खूप चांगला होणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ खूप कमी वेळ तुमचा जाणार आहे आणि खूप सारे प्रश्न तुमचे रिव्हिजन होणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो, वेळ वाया न घालवता. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू झाले? तर उत्तर आहे मित्रांनो, मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र सुरू झालेले आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारती आणि मैत्री ही भारताची संशोधन केंद्रे कोठे आहेत? उत्तर आहे मित्रांनो, अंटार्क्टिका या ठिकाणी ही भारताची संशोधन केंद्र आहेत, भारती आणि मैत्री 2. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? उत्तर आहे मित्रांनो, मौलाना अब्दुल कलाम आझाद. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, मौलाना अब्दुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो, शिवसागर या नावाने ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराज असे नाव त्याला आता नवीन देण्यात आलेले आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? तर उत्तर आहे मित्रांनो, सुंदरबन हा जो प्रदेश आहे तो जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. हा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त जिल्हा म्हणून कोणाची ओळख आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, अहमदनगर. अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर मित्रांनो, लक्षात ठेवा. अहिल्यानगर असं नाव आहे, हे नाव आता आपण घ्यायचं नाही, अहिल्यानगर असं म्हणायचं. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे कलम 37 कशाशी संबंधित आहे? कलम 37 हे कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, मार्गदर्शक तत्वे याशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. मार्गदर्शक तत्वे कशामध्ये येतात? तर कलम 37 मध्ये येतात, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणची आहे? तर इंटरपोल ही आहे. याचे मुख्यालय कुठे आहे? तर लिओन म्हणजेच फ्रान्स या देशामध्ये लिओन या शहरामध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो, प्रवरानगर म्हणजेच लोणी अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधील लोणी इथे प्रवरानगर हा जो साखर कारखाना आहे तो आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना आणि आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. हे 2 प्रश्न आहेत, एकाच प्रश्नातून होत आहेत. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो, शेनगाव. हे मला कदाचित चुकीचं असं वाटतं, जिल्हा अमरावती आहे, बरोबर आहे. हे शेनगाव आहे का नाही एकदा कन्फर्म करा, हे कुठलं आहे, शेगाव आहे का शेनगाव? लक्षात नाही येते माझ्या. तर मित्रांनो, हे मला कमेंटद्वारे कळवा. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर उत्तर आहे मित्रांनो, 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे मित्रांनो. आणि जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा मुख्यालय हे आपलं कोलकाता या ठिकाणी होतं, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये कोलकाता या शहरामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय होतं आणि ते नंतर आपल्या मुंबईमध्ये स्थलांतर झालेलं आहे. तर आता सध्या जे मुख्यालय आहे ते मुंबईमध्ये आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि 1949ला ह्याचं जे आहे राष्ट्रीयकरण झालेलं आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो? तर लोह हा धातू हिमोग्लोबिनमध्ये असतो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामपंचायतीची निवडीत मतदान करण्यासाठी किमान वय किती लागते? तर 18 वर्ष झाल्यानंतर आपण मतदान करू शकतो मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? तर उत्तर आहे मित्रांनो,
मुंबई ही जी महानगरपालिका आहे ती सर्वात जुनी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेची स्थापना कुठल्या वर्षी झालेली मित्रांनो, हे मला कमेंटमध्ये सांगा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? तर उत्तर आहे मित्रांनो, राज्यसूचीमध्ये पोलीस हा विषय येत असतो. राज्यसूचीचा हा विषय असतो. गृह खात्याअंतर्गत हे पोलीस खातं चालत असतं मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. आणि आत्ताचे जे गृहमंत्री आहेत ते देवेंद्रजी फडणवीस हे आहेत, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता? तर उत्तर आहे मित्रांनो, व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी हा जो देश आहे तो सर्वात लहान देश आहे जगातील. ओके, लक्षात ठेवायचं, व्हॅटिकन सिटी. ओके, आणि सर्वात मोठा जो देश आहे तो आहे रशिया, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आणि भारताचा कितवा क्रमांक येतो? तर 7 नंबरचा येतो. 7 नंबर, लक्षात ठेवायचं, 7 नंबर. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा जास्त नसावे? किती महिन्यांपेक्षा जास्त नसावे? ते उत्तर आहे मित्रांनो, 6 महिन्यांपेक्षा जास्त नसावे. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित नेहरूंनी कोणत्या तुरुंगात लिहिले? तर अहमदनगरच आलं इथे, अहिल्यानगर पाहिजे. अहिल्यानगर असं नाव नवीन दिलेलं आहे, त्यामुळे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरच्या जिल्ह्यामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. महाराष्ट्रातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, गोंदिया या ठिकाणी आहे. नवेगाव हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. सूर्यप्रकाशात एकूण किती रंग असतात? तर सूर्यप्रकाशामध्ये 7 रंग असतात, लक्षात ठेवा मित्रांनो. सप्तरंगी असा सूर्यप्रकाश असतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, नाबार्ड ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, कृषी विकासाशी संबंधित आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय खेळ अधिकृतपणे कोणता आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, कोणताही नाही. अधिकृतपणे कोणताही नाही. हॉकी हा आहे, पण अधिकृतपणे कोणताही नाही, लक्षात ठेवायचे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रडणाऱ्या वायूचे शास्त्रीय नाव काय आहे? रडणाऱ्या वायूचे शास्त्रीय नाव काय आहे? तर क्लोरोसिटोफिनॉन, लक्षात ठेवायचं आहे. क्लोरोसिटोफिनॉन हे आहे. आणि हसणारा वायू देखील असतो, तो हसणारा वायूचे शास्त्रीय नाव काय आहे ते मला कमेंटमध्ये कळवा. ओके, पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून ओळखतात? उत्तर आहे मित्रांनो, कोल्हापूर हा जिल्हा जो आहे तो कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. ओके, पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पाण्याचे बाष्पीभवन कोणत्या तापमानाला होते? उत्तर आहे मित्रांनो, 100 अंश सेल्सिअसला पाण्याचे बाष्पीभवन होत असते. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, मानवी डोळ्याच्या कोणत्या भागात प्रतिमा तयार होते? तर उत्तर आहे मित्रांनो, दृष्टीपटल या भागामध्ये मानवाच्या प्रतिमा तयार होत असते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर उत्तर आहे मित्रांनो, मुख्य कार्यकारी अधिकारी हा जो आहे तो जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, माहितीचा अधिकार कायदा कोणत्या राज्यात पहिल्यांदा लागू झाला? तर उत्तर आहे मित्रांनो, तामिळनाडू या राज्यामध्ये माहितीचा अधिकार हा कायदा पहिल्यांदा लागू झालेला आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सार्वजनिक काका कोणाला म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो, गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता? तर उत्तर आहे मित्रांनो, पीर पांजाल. मागच्या व्हिडिओमध्ये पण हा प्रश्न मी घेतलेला आहे मित्रांनो. पीर पांजाल हा जो बोगदा आहे, रेल्वे बोगदा, तो सर्वात मोठा आहे भारतातील. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उत्तर आहे मित्रांनो, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे आणि कनिष्ठ सभागृह लोकसभा हे आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि राज्यसभा हे कधीही बरखास्त होत नाही. राज्यसभाच्या सदस्यांचा जो कार्यकाळ असतो तो 6 वर्षाचा असतो, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? तो उत्तर आहे मित्रांनो, पितळ हा धातू तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून होतो. तर असाही प्रश्न येऊ शकतो, पितळ हा धातू कोणाच्या मिश्रणातून होतो? तर तांबे आणि जस्त, असं लक्षात ठेवायचं मित्रांनो. ओके, पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे?
तर उत्तर आहे मित्रांनो अप्सरा. अप्सरा ही जी अणुभट्टी आहे ती भारतातील पहिली अणुभट्टी आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस पाटील पदासाठी वयाची अट किती असते? तर 25 ते 45 वय हे पोलीस पाटलांच्या वयाची अट असते मित्रांनो. 25 ते 45 वयापर्यंत पोलीस पाटील पदावरती आपण त्यासाठी फॉर्म भरू शकतो किंवा त्या पदासाठी आपण नियुक्त होऊ शकतो. किमान 25 ते कमाल 45. ओके, लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि 60 वर्षापर्यंत हे पद आपण वयाच्या 60व्या वर्षापर्यंत या पदावरती राहू शकतो, त्यानंतर निवृत्त होतो. ओके, लक्षात ठेवायचं आहे. आणि 1967च्या कायद्याअंतर्गत हे पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती? तर अँडीज ही जी पर्वतरांग आहे ती जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे, लक्षात ठेवा. रक्ताचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे मित्रांनो कार्ल लँडस्टेनर. लक्षात ठेवायचे मित्रांनो. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, ऑपरेशन पोलो कोणत्या संस्थानाशी संबंधित आहे? तर हैदराबाद संस्थानांशी संबंधित आहे. हैदराबाद संस्थानामध्ये जेव्हा आपल्या भारतामध्ये विलीन करायचं होतं तेव्हा ऑपरेशन पोलो हे केलं होतं. त्यानंतर हैदराबाद हे भारतामध्ये विलीन झालं होतं, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर उत्तर आहे मित्रांनो मधुमेह. मधुमेह हा म्हणजेच साखर आपण जे म्हणतो ना, ओके, मधुमेह, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, संविधानातील कलम 51 कशाचा उल्लेख आहे? यामध्ये कशाचा उल्लेख आहे? तर मूलभूत कर्तव्य, लक्षात ठेवायचं, मूलभूत कर्तव्य महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे मित्रांनो आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आहे. यांनी स्थापन केलेलं आहे पवनार हे आश्रम. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो? तर उत्तर आहे मित्रांनो नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो दर 12 वर्षांनी. ओके, आता 2027 मध्ये इथे कुंभमेळा आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण होते? तर उत्तर आहे मित्रांनो श्याम मानेकशॉ. हे जे आहेत ते भारतातील पहिले फील्ड मार्शल होते. ओके, पुढील प्रश्न मित्रांनो, विघ्नहर हे अष्टविनायक ठिकाण कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ओझर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, टेलिफोनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे मित्रांनो अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावलेला आहे मित्रांनो. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय? तर उत्तर आहे मित्रांनो पांडुरंग सदाशिव साने. हे साने गुरुजींचे पूर्ण नाव आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, भारताचा मॅप तयार करण्यासाठी कोणी मदत केली? उत्तर आहे मित्रांनो विल्यम लॅम्प्टन. ओके, विल्यम लॅम्प्टन यांनी भारताचा मॅप तयार करण्यासाठी मदत केली होती. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोणते? तर लुंबिनी हे जे गाव आहे ते गौतम बुद्धांचे जन्मस्थळ आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, रिश्टर स्केल हे काय मोजण्याचे एकक आहे? तर उत्तर आहे मित्रांनो भूकंप मोजण्याचे एकक आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर लासलगाव हे जे आहे ते नाशिक जिल्ह्यातील आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव हे कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, सूर्यकुलातील सर्वात वेगाने फिरणारा ग्रह कोणता? तर उत्तर आहे मित्रांनो बुध हा ग्रह, जो की सर्वात लहान ग्रह आहे, लक्षात ठेवा, आणि सर्वात जवळचा आहे सूर्याच्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो सायना नेहवाल. पुढील प्रश्न मित्रांनो, भारतातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन झाली? तर उत्तर आहे मित्रांनो मद्रास या ठिकाणी आहे. आणि महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई या ठिकाणी आहे. ओके, पुढील प्रश्न मित्रांनो, पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे मित्रांनो राजस्थान हे आहे. तर महाराष्ट्र कितवे राज्य आहे मित्रांनो, सांगा मला कमेंटमध्ये. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, काझीरंगा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर आसाम या राज्यामध्ये काझीरंगा अभयारण्य आहे, जे की एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो, लक्षात ठेवा.
पुढील प्रश्न आहे मित्रांनो, संगणकामध्ये रॅमचा विस्तार काय आहे? तर रँडम ॲक्सेस मेमरी हे त्याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? उत्तर आहे मित्रांनो, आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रातील राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे मित्रांनो, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये राधानगरी धरण आहे आणि हे भोगावती नदीवरती आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, भोगावती नदीवरती. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी करतात? तर उत्तर आहे मित्रांनो, एलिसा चाचणी केली जाते एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी. आणि सांगा मित्रांनो, एड्स डे हा कुठल्या दिवशी असतो? उत्तर मला कमेंटद्वारे कळवा. मला माहिती आहे पण मी सांगत नाही मित्रांनो, कमेंटद्वारे कळवा मला. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, मुंडक उपनिषद. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर उत्तर आहे राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. पुढील प्रश्न मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा कोणता? चंद्रपूर हा जिल्हा आहे मित्रांनो. या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने आहेत. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, ईमेल मधील ईचा अर्थ काय आहे? तर इलेक्ट्रॉनिक हा अर्थ आहे मित्रांनो ईचा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, गुगल या सर्च इंजिनचे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, कॅलिफोर्नियाला गुगलचे मुख्यालय आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरातील एकूण किती फासळ्या असतात? मानवी शरीरात एकूण किती फासळ्या असतात? तर 24 फासळ्या असतात मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि 24 जे आपल्याला राष्ट्रध्वजातील जो अशोक चक्र असते ना, त्यामध्ये देखील 24 आरे असतात, लक्षात ठेवायचे मित्रांनो. ओके. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, रसायनांचा राजा कोणत्या आम्लाला म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो, सल्फ्युरिक ॲसिडला रासायनिकांचा राजा असे म्हणतात. ओके. मला थोडंसं पाणी न पिल्यामुळे असं व्हायला लागलंय. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्लीहून कधी हलवण्यात आली? कोलकात्याहून दिल्लीला कधी हलवण्यात आली? तर उत्तर आहे मित्रांनो, 1911 साली भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO चे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, जिनिव्हा या ठिकाणी आहे. जिनिव्हा हे जे शहर आहे ते स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते? तर जारूल हे जे फूल आहे ते महाराष्ट्राचे राज्य फूल आहे. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात फिल्म सिटी कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, गोरेगाव मुंबई या ठिकाणी फिल्म सिटी आहे. दादासाहेब फाळके या नावाने फिल्म सिटी आहे मित्रांनो. दादासाहेब फाळके हे चित्रपट सृष्टीचे जनक मानले जातात, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे सर्वात जुने संग्रहालय कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो, कोलकात्यात आहे. कोलकाता या ठिकाणी. कोलकाता हे शहर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कामरूप हे कोणत्या राज्याचे जुने नाव आहे? उत्तर आहे मित्रांनो, आसाम राज्याचे, लक्षात ठेवा, कामरूप. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? तर सुचेता कृपालानी ह्या ज्या आहेत त्या भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होत्या. उत्तर प्रदेशच्या त्या आहेत मित्रांनो, उत्तर प्रदेशमध्ये होत्या त्या. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रक्ताचे शुद्धीकरण शरीरातील कोणत्या अवयवात होते? उत्तर आहे मित्रांनो, वृक या अवयवामध्ये रक्ताचे शुद्धीकरण होते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, शून्याचा शोध कोणी लावला? हे प्रश्न मला वाटतं डबल आलेत. शून्याचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावलेला मित्रांनो. हा प्रश्न बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कशामुळे तयार झाले? तर उत्तर आहे मित्रांनो, उल्कापातामुळे. आणि मित्रांनो, हे जे लोणार सरोवर आहे ना, हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर उत्तर आहे मित्रांनो, 5 वर्षाचा असतो. पुढील प्रश्न आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर उत्तर आहे मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. भारताची सर्वात मोठी मस्जिद कोठे आहे? मस्जिद कोठे आहे म्हणजे मस्जिद. ओके, भारतातील सर्वात मोठी मस्जिद जी आहे ती ताज उल मस्जिद भोपाळ या ठिकाणी आहे. ओके, पुढील प्रश्न आहे मित्रांनो. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे पेंच राष्ट्रीय उद्यान. हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यामध्ये डिवाइड झालेले आहे मित्रांनो. जास्त भाग त्याचा आपल्या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. उत्तर नागपूर आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर नाईल ही नदी आहे मित्रांनो, जगातील सर्वात लांब नदी आहे. आणि भारतातील सर्वात लांब नदी जी आहे ती गंगा नदी आहे मित्रांनो, गंगा, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी आहे ती गोदावरी नदी आहे मित्रांनो, गोदावरी नदी, लक्षात ठेवायचं. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. वंदे मातरम हे गीत कोणत्या भाषेत लिहिले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो वंदे मातरम. वंदे मातरम कोणी लिहिलंय? तर हे कमेंटमध्ये मला सांगा मित्रांनो, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलंय? पुढील प्रश्न आहे मित्रांनो. भारतातील पिंक सिटी कोणत्या शहराला म्हणतात? तर जयपूर या शहराला म्हणतात पिंक सिटी. हे जे आहे ते राजस्थान या राज्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? उत्तर आहे मित्रांनो 1901 या वर्षापासून नोबेल पुरस्काराची सुरुवात झालेली मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो महात्मा फुले यांना मार्टिन ल्युथर किंग असे म्हणतात महाराष्ट्राचे. ओके, लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचे आहे. ओके, यांचं जे आहे ते शेतकऱ्यांचा आसूड, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंची आहे. ओके, लक्षात ठेवा. विधानसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती लागते? तर किती लागते? 25 वय लागते. विधानसभा असो किंवा लोकसभा 25 वय लागते मित्रांनो, लक्षात ठेवा. विधानसभा म्हणजे आमदार आणि लोकसभा म्हणजे खासदार, लक्षात ठेवायचं हे पण. भारतीय नौदलाचे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी आहे. संगणकाचा शोध कोणी लावला? तर चार्ल्स बॅबेज यांनी संगणकाचा शोध लावलेला मित्रांनो. बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर उत्तर आहे मित्रांनो आसाम या राज्यामध्ये केला जातो बिहू हा सण साजरा. ओके, पुढील प्रश्न आहे मित्रांनो. भारताचे राष्ट्रीय चलन कोणते? उत्तर आहे मित्रांनो रुपया. ओके, पुढील प्रश्न आहे मित्रांनो. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? तर 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? उत्तर आहे मित्रांनो महासंचालक हे पद जे आहे ते पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्याचा कथक हा नृत्य प्रकार आहे, लक्षात ठेवा. राज्यपालांना शपथ कोण देते? उत्तर आहे मित्रांनो मुख्य न्यायाधीश हा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश हा राज्यपालांना शपथ देतो, लक्षात ठेवायचं. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. गांधीजींचा जन्म कोठे झाला? उत्तर आहे मित्रांनो पोरबंदर या ठिकाणी गांधीजींचा जन्म झालेला आहे, गुजरात या राज्यामध्ये. ओके, पुढील प्रश्न आहे मित्रांनो. भारताची पहिली महिला रेल्वे चालक कोण आहे? तर उत्तर आहे मित्रांनो सुरेखा यादव या ज्या आहेत त्या भारतातील पहिल्या महिला रेल्वे चालक आहेत. पुढील प्रश्न आहे मित्रांनो आणि हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाईन केला? हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पिंगली व्यंकय्या यांनी भारताचा राष्ट्रध्वज जो आहे तो राष्ट्रीय ध्वज डिझाईन केलेला आहे मित्रांनो पिंगली व्यंकय्या यांनी. मित्रांनो हे जे 100 प्रश्न आहेत हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, तुमची रिव्हिजन म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आणखी असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो फॉलो करून सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन पण दाबून ठेवा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, थांबूया तिथेच. थँक्यू.